येत्या 23 तारखेला सकाळी 5:30 वाजता SP कॉलेजवरनं पुणेथॉन ही मॅरेथॉन सुरू होणार आहे। जवळपास 22-23 हजार लोक यामध्ये धावणार आहेत। रन फॉर पुणे या थीमवरती आपण ती मॅरेथॉन करतो आहे। स्वच्छ पुण्यासाठी, आरोग्यदायी पुण्यासाठी, प्रदूषणमुक्त पुण्यासाठी आपण धावूया आणि संकल्प करूया स्वच्छ पुणे शहराचा, प्रदूषणमुक्त पुणे शहराचा। मला वाटतं आपण सर्व पुणेकरांनी या मॅरेथॉनमध्ये धावण्याचा प्रयत्न केला पाहिजे। 3 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अशा 3 टप्प्यात ही मॅरेथॉन होणार आहे। SP कॉलेजला सुरू होईल आणि पुन्हा शेवट देखील SP कॉलेजलाच होईल। बक्षीस समारंभ देखील SP कॉलेजच्या ग्राउंडवरती होईल। आजपर्यंत या मॅरेथॉनला प्रचंड रिस्पॉन्स भेटला आहे, खूप रजिस्ट्रेशन झालेत। आपण सर्व पुणेकरांना विनंती आहे की आपल्या पुणे शहराला संकल्प करूया स्वच्छ पुणे करण्याचा आणि जागतिक पातळीवरचं एक चांगलं शहर करण्याचा। त्याची ही सुरुवात आहे। आपण सर्वांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। विनायकजी क्षीरसागर यांनी निर्भीड नावाचं YouTube चॅनल चालू केलं आहे आणि त्याची टॅगलाईनच आहे की ध्यास बातमीचा शोध सत्याचा। एक चांगली टॅगलाईन घेऊन चांगलं काम त्यांनी चालू केलं आहे। निर्भीड शब्दातच सर्व काही येऊन जातं। एखाद्या गोष्टीतलं सत्य बाहेर काढायचं असेल तर त्यासाठी व्यक्ती, संस्था निर्भीडपणे काम करत राहिली पाहिजे, व्यक्ती निर्भीड असला पाहिजे। आणि मला वाटतं त्यांनी जे नाव दिलं आहे चॅनलला त्याच्यावरती आधारितच विनायकजी काम करतील, त्यांची सगळी टीम काम करेल। निर्भीड YouTube चॅनलला पुणे शहरामध्ये चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे, त्याचे सबस्क्रायबर वाढत चाललेत आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये अजून जास्त सबस्क्रायबर त्यांना प्राप्त होतील। मी त्यांना निर्भीड चॅनलला त्यांच्या कार्यासाठी, सत्य बाहेर आणण्यासाठी, लोकांच्या सेवेसाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद।